राजगुंड। तर याच्या पुढचं समालोचन करतील चेतन पाटील। जय बजरंग खार मसगाव विरुद्ध जय बजरंग लांडगोवा। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी आपला संघ सामना संपताच हजर करायचा आहे। त्याच्यानंतरचा सामना कालभैरव उंडवणे विरुद्ध सहजीवन दोडकुले। लावून वाटत आवाजात काय तलागर वर्ष विरुद्ध उसरोली या गावदेवी तलागर विरुद्ध उसरोली या दोन बलाढ्य संघांमध्ये चालू आहे हा सामना। अभिजित गुंड तर राजगुंड मात्र रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर। राजगुंड मात्र एकेकी खेळी करतोय, एक गुणांची कमाई करतोय आपल्या संघासाठी। आणि मात्र बाद होतो।
एक आक्रमक चढाई करतो गावदेवी तलागर संघात. एक 2 गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी. 2 गुण कमवतो आपल्या संघासाठी. पुन्हा राज विराज गुंड तिथे लक्ष द्यायचंय थोडं. पुन्हा मात्र राज एका गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी. आणि मात्र आता बाद होतो. राजगुंड मात्र आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई करतोय. चेतन माली आपण यायचं आहे. आपली जागा सांभाळायची आहे. आपण तर हा चालू सामना संपल्यानंतर जय हनुमान बजरंग खारमजगाव, जय बजरंग लांडोरगाव या 2 संघांनी जय तयार करायचा. सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आपण. मध्यंतरपर्यंत स्कोर सांगायचा जरा. 10 गुणाची आघाडी उसळी संघाकडे आहे. याची नोंद तलागर राव या संघाने घ्यायची आहे. बस पुन्हा राजगुंड एक आपल्या संघासाठी अप्रतिम खेळ करतोय. स्टार्ट टू एंड चढाईचा भार मात्र आपल्या खांद्यावर सांभाळतोय. एक हुकमी चढाई बांधर उसळी संघाचा आहे, ज्याच्यामुळे उसळी संघाला अंतिम विजयापर्यंत नेऊन ठेवणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. तोच राजगुंड आज खेळ कोंडाबोली उंबरगावच्या मैदानावरती करतोय. आणि रिक्त हस्त मात्र परतोय त्याला प्रत्युत्तर. पुन्हा लांडोरगाव संघाचा गावदेवी तलागर संघाचा
2+2 4 गुणाची कमाई करते राजकुंड. सामना संपायला मात्र शेवटची 5 मिनिटं असताना 16 गुणाची आघाडीवर असणारा कुशवाही सध्या. तर तिसरा आणि शेवटचा पुकार असेल जय बजरंग खारमासगाव विरुद्ध जय बजरंग लांडरोहा. या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचं आहे. सामना संपायला काही क्षण बाकी आहे, याची नोंद घ्या. आपल्याला वारंवार पुकार द्यायला झालं नाही पाहिजे. आपण मैदानाच्या दिशेने प्रवेशद्वार आहे तिथे येऊन उभं राहायचं आहे आपण. तर हे थोडेसे काही कुपन बाकी आहे. प्रेक्षक पण आपल्याला बघून जायचं आहे. कोणाच्या गळ्यामध्ये स्मार्ट वॉच पडतोय, कोणाकडे ब्लूटूथ जाते, याची नोंद मात्र आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेलच. कारण चिठ्ठ्या थोड्या बाकी आहेत. पण अवधूत वारगे मला खुलवतोय की एकदाच त्या चिठ्ठ्यांचं काम संपलं की त्याची ड्युटी पूर्ण होईल. यात खेळ मात्र शक्य नाही. पण मी विनंती करतोय की जर कोणी बाकी असेल, पण श्रेयस वारगे बाकी राहिलाय असं कळवण्यात येते चिठ्ठी काढण्यासाठी. श्रेयस वारगे एक पंचक्रोशीचा भूतकरू खेळाडू आहे मित्रांनो. युट्यूबर सुद्धा आहे. बुवा बाबा ह्या व्हिडिओ मध्ये तो फॉर्म मध्ये आहे सध्या तरी. असा श्रेयस वारगे आहे. आणि मंथन त्याच्या जोडीला मंथन असतो. सध्या मला वाटतंय बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याचं लक्ष जास्त आहे. कोणता बैल नवीन आलाय, कोण नंबर मारतोय, ही चर्चा मात्र श्रेयस कडूनच ऐकायला मिळेल तुम्हाला. कारण तो आमच्या पंचक्रोशीच्या ग्रुपवर नेहमीच रेकॉर्ड ब्रेक हे जे काही चर्चा असेल तो टाकत असतो. चला जय बजरंग.